स्वातंत्र्यवीर सावरकरांचं आयुष्य हे एखाद्या अद्भुत कथेत कादंबरी शोभावं अशा प्रकारचं होतं हे आपल्याला माहिती आहे. त्यांच्या जीवनाला विविध अंग आहेत. त्यांनी विपुल असं साहित्य लिहिलेलं आहे आणि या साहित्याची नुसती मोजदाद जरी करायची म्हणली तरी ते अत्यंत अवघड असं काम आहे हे आपण सर्वजण जाणताच. सावरकरांचा पिंड क्रांतिकारक कवीचा, आशियातील भावोत्कटता आणि नाट्यमयता वेधणारा, भेदक बुद्धी आणि उत्तुंग कल्पनाशक्ती याची त्यांना जोड, त्यांच्या वृत्तीचा वेग अनावर आणि हे सांगितलंच पाहिजे, हे दाखवलंच पाहिजे या भूमिकेतून त्यांच्या शैलीला प्राप्त होणारा ओघ, तो नाट्यानुकूल अशा वक्तृत्वाचा ओघ, याच्यातून सावरकरांचं साहित्य साकारतं असं आपल्या ध्यानात येईल आणि चैतन्य निर्माण करतं. सावरकर हे एका मूडचं नाव आहे असं म्हटलं तर ते अगदी उचित ठरलं असं मला वाटतं. त्यानिमित्तानं त्यांचं काव्य, नाट्यपूर्ण गद्य, त्यांची काही गीतं यांचा आस्वाद घ्यावा या भूमिकेने आम्ही इथं जमलेलो आहोत. माझ्या समवेत आहेत श्रीयुत माधव खाडीलकर आणि सौभाग्यवती आशा खाडीलकर. माधव खाडीलकर हे एक उत्तम नट आहेत आणि नाट्य दिग्दर्शक आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावरला अनादि मी अनंत मी हा नाट्यप्रयोग त्यांनी बसवलेला आहे आणि तो गाजलेला आहे. त्यात स्वतः सावरकरांची भूमिका माधव खाडीलकर यांनीच केलेली आहे. सौभाग्यवती आशा खाडीलकर या महाराष्ट्रातल्या एक सुप्रसिद्ध गायिका म्हणून आपल्याला परिचित आहेत. सावरकरांच्या गीता आणि कविता यांचा त्यांनी फार मनपूर्वक अभ्यास केलेला आहे आणि सावरकरांची कविता त्यांच्या ढंगानं ज्या काही मोजक्या मंडळींनी जोपासलेली आहे त्यात आशा खाडीलकर या एक आहेत. माधवराव, सावरकरांची नाटकं बसवताना, वाचताना किंवा त्यांच्या गद्य साहित्यातून विहार करताना मी हे जे विधान केलं हे आपल्याला कितपत जाणवलं? हे मला पूर्णत्वानं जाणवलं. त्याचं कारण नाटक मी आज हे लिहिलं असलं तरी सावरकरांच्या नाटकामध्ये पहिल्यांदा मी 1968 मध्ये काम केलं की जेव्हा मला सावरकरांची भाषा काहीच समजलेली नव्हती. आणि मग मी जेव्हा वाचायला लागलो, विचार करायला लागलो, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की हा पिंड आपण म्हटल्याप्रमाणे कवीच आहे. ते जन्मालाच कवी म्हणून आले आणि मग त्याच्यातलं एक वेगळं चित्र आपल्याला दिसलं की ते राष्ट्रकवी झाले. आता हे कवित्व त्यांचं जे आहे हे त्यांच्या सगळ्या प्रकारामध्ये जसं आलं तसं ते निबंधामध्ये सुद्धा आलं. वयाच्या 10व्या वर्षी त्याने एक निबंध लिहिलेला होता, माझी मातृभूमी या विषयावरती. आपण त्यातल्या काही ओळी जरी पाहिल्या, भाषणही केलं होतं तरी भाषण म्हणूनही ते वापरलेलं होतं त्याने नंतर. तर त्यातल्या काही ओळी जरी आपण पाहिल्या तरी त्या काळातली त्यांची कवित्व बुद्धी जी काही होती, जाणकारी जी होती त्या विषयातली, ती आपल्या लक्षात येते. काय वाचा? ते म्हणतात खास त्यांच्या शैलीमध्ये, ह्या भरतखंडाला स्वदेश म्हणण्याचं भाग्य कोणाच्या ललाटांना अलंकृत करण्यासाठी राखून ठेवलं आहे. या भरतभूमीला मातृस्थानी मानून तिला हे मातर, हे आई असे म्हणून कोणाच्या जिव्हा धन्य झाले आहे. ती धन्यता केवळ आमच्या जिव्हाना लाभली आहे. ह्या परमपवित्र आर्य भूमातेची तुलना कोण करू शकणार आहे? हो, रामायणा इतके सकस दुसरे कोणतेही काव्य या जगात अस्तित्वात नाही. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असा तो महाभारत रचणारा व्यास याच भूमीचा पुत्रोत्तम. महाकवी कालिदास आणि त्याचं ते शाकुंतल या भूमीचं. हो, आमच्या कवितेत लक्ष्मी आहे, इतरांच्या लक्ष्मीत कविता कुठे आहे? हे आर्य वसुंधरे, तू सुभग आहेस, सुजला आहेस, सुरत्न आहेस, सुवर्ण आहेस, तुला आमचे वंदन असो. हे ऋतुमती, हे वसुमती, हे सुलते, हे सुफलिते, तुला आमचे त्रिवार वंदन असो. हे विविध विहंगमे, हे विविध कुसुमे, हे निसर्गरम्ये, हे निसर्गरक्षिते, हे पुराण देवी युवती पुरंधरी, हे तत्वज्ञे, हे शास्त्रज्ञे, हे प्रभामयी, हे धर्ममयी, हे वीर्यमती, हे स्वातंत्र्य तिलक भूषिते, तुला आमचे अनंत वेळा लुटांगण असो. वंदे मातरम. सावरकरांनी
हे वयाच्या 10व्या वर्षी लिहिलं. हम्म. पण ही जी गुरुड झेप त्यांनी घेतलेली आहे ही अखंडपणे त्यांनी पेलून धरलेली आहे. आपल्याला दुसरं एक म्हणजे उदाहरण या ना, वृत्तीचा विहार याच सर्वत्र वृत्तीचा दिसतो. विहार अंदमानामध्ये हम्म. त्या कराल दाढेमध्ये काळाच्या असताना सुद्धा त्यांनी एक प्रकारे छान विचार व्यक्त केलेले आहेत. पहा, त्यांच्या माझी जन्मठेपमध्ये ते व्यक्त झालेले आहेत. ते म्हणतात, अंदमानच्या अंधार कोठडीत करमेनासे झाले की नित्य नियमानं येणाऱ्या बुलबुल पक्ष्यांच्या जोडीकडे पाहून मी मनाची करमणूक करीत असे. मनात येई की माझी भाषा त्या बुलबुल पक्ष्यांना शिकवणं शक्य नाही. तसं करता येतं तर मी त्यास राष्ट्रप्रेमाची गाणी शिकवली असती. वा वा. आणि जर कोणी माझ्या कोठडीची चौकशी करीत आला असता तर इतरांनी त्यास सांगितले असते की ज्या कोठडीच्या गजांशी मैना आणि बुलबुल हिंदुस्थानची बरं. स्वातंत्र्य गीतं गात आहेत ती त्या बंडन मिश्राची बंडखोराची कोठडी. वा वा. बंडन मिश्रावरून बंडन मिश्र बंडन केलंय. मिश्रा असं त्यांनी छान. घेतलेलं आहे. अशातही तुम्ही सावरकरांची अनेक पदं गायलेली आहेत, अनेक कविताही गायलेल्या आहेत. तर तुमचा स्वतःचा अनुभव काय? म्हणजे सावरकरांची कविता ही कितपत आवाहन करते, कितपत आव्हान देते, की चाली बसवताना कष्टप्रद वाटते? तुमचा काय अनुभव आहे? यांनी जसं आता सांगितलं बरं. की नटाला सुद्धा आव्हान देणारी त्यांची भाषा आहे हं. किंवा अभिनयाला आव्हान देणारी, तसंच एखाद्या गायकाला किंवा संगीतकाराला सुद्धा आव्हान देणारं असं त्यांचं काव्य आहे. पण मला असं वाटतं की त्यांचं काव्य हे मुळातच गेयतेकडे वळणारच आहे. बरं. त्यामुळे नकळत चाल लावली जाते त्याला. निश्चित ते आव्हान आहे, अवघड काम आहे. नाही, कारण संस्कृत प्रचुर भाषा प्रचारासाठी आहे. त्यांनी लिहिली हो. तेव्हा ती चालीवर म्हणावी ते त्यांची भूमिका हो, होतीच. बरोबर. त्यांनी आणि निरनिराळे- सावरकरांनी विविध प्रकार लिहिलेले आहेत काव्याचे. हां. ओवी, अभंग, फटका आहे, नंतर पोवाडे आहेत. तर आता पहा ना, अगदी मी लावणी तुम्हाला- सुद्धा आहे. हो हो, लावणी सुद्धा. आणि पहा ना, मी तुम्हाला दाखवते एक ओवी त्याच्यातली. पहा, जयासी तुवा प्रतिपाडिले मातेचे स्मरण होऊ न दिले, श्रीमती वहिनी वत्सले बंधू तुझा तो तुझनमी. किंवा त्यांचंच आव्हानात्मक एक गीत आहे, ते पहा. अनादिमी अनंतमी अवध्यमी भला, अनादिमी अनंतमी अवध्यमी भला, मारिल रिपु जगती असा कवण जन्मला, कवण जन्मला. अनादिमी अनंतमी अवध्यमी भला. इतकंच नव्हे, अगदी याच्या विरुद्ध जाऊन ज्याच्यावर शास्त्रीय संगीताचा साज चढवता येईल असं नाट्यपद सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. मी आपल्या संन्यस्त खड्ग हा संन्यस्त खड्ग नाटकातलं सुलोचनेच्या तोंडी पद. गे नसे जित पहा से नानी 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 अबल तो म्हणून हा नसे जित पहा से नानी. अबल परी तद्राष्ट्राची म्हणून, अबल परी तद्राष्ट्राची म्हणून अपजय हा नसे जित पहा से नानी नसे जित पहा से नानी नसे जित पहा से नानी नसे जित पहा नसे जित पहा नसे जित पहा से नानी. वैद्य इथे थांबा, आणखीन एक ते निरंजनाशी निरंजनाचं काहीतरी हो, होतं ना? ते एक हलकं फुलकं गीत आहे. पहा, हा, कसं? सहज सुलभ हा, असं. हा.
निरंजनासी निरांजनाचा, निरंजनासी निरांजनाचा, देवादीप तुला दाविती, देवादीप तुला दाविती, देवादीप तुला. वा. मी मगाशी म्हणत होतो ते हेच. आता आत्ताची ज्या पदाचे जे शब्द आहेत ते अगदी सुलभ असे आलेले आहेत. आणि मगाचं जे पद आहे गे नसे जित पहा, ते समजून घेताना थोडा त्रास आहे की माझं राष्ट्र हे अबल आहे, सेनानी अबल नाहीये, असं ते ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्याने. आपण वैद्य स्वतः प्राध्यापक आहात, अभ्यासक आहात, सावरकरांचे मोठे आणि कवी आहात. आम्ही नाटक करताना किंवा त्याचा विचार करत असताना आम्हाला हे जाणवतं की मराठी भाषा ही सुद्धा आपल्याला समजली असं उगीच वाटत असतं, पण खऱ्या अर्थानं ती समजलेली नसते. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर, कारण मला एक तुम्हाला त्याच्यात प्रश्न विचारायचा आहे. सावरकरांचा दुसरा एक श्लोक पद्धतीचा असं एक कविता आहे की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे. आता तसा अर्थ समजल्यासारखं वाटतं, तरी पण या पदाची सुरुवात जी झालेली आहे ती कीनी झालेली आहे. आता हा कीचा आम्हाला अर्थ आजपर्यंत खरं सांगायचं तर काही कळलं हे असं का आलं, आम्हाला जरा आपल्याकडनं ऐकावं असं वाटेल. ही जी कविता आहे ही 1910 साली ब्रिक्स्टनच्या जेलमध्ये त्यांनी लिहिलेली आहे. हो. आणि माझं मृत्यूपत्र असं माझे नाव आहे. मृत्यूपत्र. तर आपण आता तुरुंगात पडलेलो आहोत आणि आपलं पुढचं भवितव्य आपल्याला माहीत नाही आहे, म्हणून वहिनींना धीर देण्यासाठी त्यांनी हे पत्र लिहिलेलं आहे आणि त्याला नाव मात्र मृत्यूपत्र दिलेलं आहे. हे देत असताना आपण आपल्या घरात होतो, आपण देशकार्य करत होतो, आपण अनेक अनाभाका घेतलेल्या होत्या, हे आठवतात का? आम्ही हे करू किंवा ते करू किंवा ते करू, अशा अर्थाने तो की जो आहे तो त्या कवितेत पुढे सरकत सरकत, किंवा वहिनी तुला हे आठवतं ना की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने, आणि ही पुढची प्रतिज्ञा आठवते ना. तर वहिनींना धीर देण्यासाठी जे पत्र लिहिलं त्यात हे की असं एक दुवा म्हणून आलेलं आहे. आम्हाला याचा उलगडा झालेला नव्हता. आणि पुन्हा आणखीन एक असं की या कवितेचा अर्थ लावायचा किंवा या ओळींचा अर्थ लावायचा मीही प्रयत्न केला. तर तो अर्थ असा आहे की सामान्यतः आपण काय करतो की पहिली आणि दुसरी ओळ यांचा अर्थ पूर्ण करतो, तिसरी आणि चौथी म्हणजे दोन दोन अशा सम ओळी घेत जाण्याची आपली रीत आहे. इथे असं झालंय की पहिली एक ओळ जी आहे ही स्वतंत्र, की घेतलेले व्रतने आम्ही, हे व्रत आम्ही अंधतेने घेतलेलं नाही. आणि मग उरलेले 3 ओळी जे आहेत त्याचा सलग अर्थ लावायचा की लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, ते बुद्ध्याची वाण आम्ही बुद्धीची करी घेतलेली आहे. आता लब्ध प्रकाश म्हणजे जे दिसतंय त्यातून वर्तमान कालाच्या आधाराने, इतिहासाच्या आधाराने, निसर्गाच्या आधाराने असं आमच्या ध्यानात आलेलं आहे की जे दिव्य आहे ते दाहक असणारच. आपण काय करतो, दिव्य दाहक एकत्र जोडतो, नाही, दिव्याच्या पुढे स्वल्पयोरा मिळणं फार महत्वाचं आहे. जे दिव्य आहे ते दाहक असणारच हे माहित असूनही आम्ही हे वाण स्वीकारलेलं आहे, असा त्या कवितेचा अर्थ मी लावतो. सागरास या कवितेमध्ये त्यातल्या सागराची भूमिका कोणती असं वाटतं आपल्याला? सागर हा त्यातला खलनायक आहे, तुम्हाला खरं सांगतो. आपल्याला प्रारंभी असं वाटतं की त्याला आळवणी आहे, त्यामुळे तो त्यांच्या कोणतरी घरचा जिव्हाळ्याचा वगैरे आहे असं वाटत राहतं, पण तो त्यांना फसवणार आहे असं त्या संबंध कवितेचा अर्थ आपल्याला सांगेल की मज बदल असे अन्य देशी चल जाऊ, आणि मार्गज्ञ सोय मीच पृष्ठी वाहीन, त्वरित या परत आणीन, असं सागराने म्हटलेलं आहे. आणि नंतर शेवटी आपल्याला दिसेल की त्याला इंग्लंडमध्ये नेऊन टाकलेलं आहे आणि आता तो हसत बसलेला आहे, या फेन विषय हससी निर्दया कैसा. पण ही कविता तशी प्रासंगिक आहे, पण तरी सुद्धा आजपर्यंत तिचं आव्हान कसं काय टिकून आहे किंवा त्याचं कारण असं आहे की ही जी भावना आहे ही केवळ देशाशी भूमीशी अशी निगडीत केवळ ठेवली नाही, त्याला मातृभूमीचं रूप दिलं. आणि एक मुलगा आणि माता, एक देशभक्त आणि मातृभूमी, आणि एक परदेशी गेलेला मुलगा आणि त्याचं कुटुंब यांच्यामधल्या ताटातुटीचा हा क्षण, आणि हा असा चिरकाल टिकणारा विरहाचा क्षण असल्यामुळे या कवितेचं आवाहन हे कायम राहिलंय असं मला वाटतं. आणि हे जे नातं आहे आईचं आणि मुलाचं, किंवा ह्या भूमीकडं मातृभूमीच्या भावनेनं पाहायचं, ही जी त्यांची वृत्ती आहे ही त्यांच्या कुठल्याही प्रकारच्या काव्यामध्ये दिसून येते असं नाही का आपल्याला वाटत? म्हणजे मग तो पोवाडा असू दे, अन्य दुसरं काही काव्य सगळीकडे दिसून येतं.
म्हणजे तुम्हाला मला वाटतं तुम्हीच म्हणून दाखवू शकाल बाजीप्रभूच्या पोवाड्याचं. तिथे काहीतरी आतड्याने बांधलं काहीतरी आहे ना. हा, तो जो बाजीप्रभूचा भीमपराक्रम पावनखिंडीमध्ये घडला आणि त्यावेळेला बाजीप्रभूंना गोळी लागलेली आहे आणि त्यावेळेला त्यांचा सहाय्यक येतो, जखम झालेली आहे ती बांधण्यासाठी म्हणून, त्याच्यामध्ये हा उल्लेख आहे पहा. ते म्हणतात, तो सहाय्यक म्हणतो, थांबा बाजी जखम तरीही पुरी बांधू द्या थांबा, हर हर रणीचा ऐकून वीरा उसळू नका थांबा. आणि त्याला बाजीप्रभू देशपांडे उत्तर देतात, जखम जखम कुठे रे फक्त असे मी तृषाक्रांत थोडा, जखम कुठे रे फक्त असे मी तृषाक्रांत थोडा, रिपू रक्ता मी पितो खटखटा सोडा मगला सोडा. खरी जखम भू आईस माझ्या फोडी हंबरडा, ओढणी अरीची आतडी बांधू द्या पट्टी तिला सोडा. होईल तोफ शिवबाची क्षणी दो क्षणीची खिंड लढवाची, फेडा या ऋण या भूचे हज उष्ण बिंदू रक्ताचे, द्या मुद्दल मोजुनी साचे, तिला व्याज स्वातंत्र्य देऊनी फेडा कर्जाला, चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपूवरी हाला. तिथे मातेसाठी झुरणं आहे विरहाने, ताटातोटीमुळे. इथं मातेसाठी आवाहन आहे, सहाय्यासाठी असं आपल्याला दिसेल. बरोबर. तुम्ही मला सावरकरांच्या सागरात संबंधी प्रश्न विचारला, तर मला असं वाटतं तुम्ही त्याला एक तुमची वेगळी चाल बसवलेली आहे. तर त्यातलं एखादं कडवं तरी आम्हाला म्हणून दाखवा ना. हो, ते म्हणते. आणि विशेष म्हणजे आता जो तुम्ही मातृभूमीचा किंवा आईचा उल्लेख केलात, तसाच उल्लेख परत याही मी आता जे कडवं आपल्याला म्हणून दाखवणार आहे त्याच्यामध्ये पण आहे. नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा, मज भरत भूमीचा तारा, प्रासाद इथे भव्य परी मज भारी, आईची झोपडी प्यारी, तिजवीण नको राज्य मज प्रियसाचा, वनवास तिच्या जरीवनीचा, भुलविणे व्यर्थ हे आता रे, बहुजीवन गमते चित्तारे, तुझ सरितपते जी सरितारे, तद्विरहाची शपथ घाली तो तुझला, सागरा सागरा प्राण तळमळला. वैद्य, आतापर्यंत आपण जे पाहिलं त्यात बऱ्याच अंशी असं आढळलं की एक नातं सारखं मातेचं आणि मुलाचं एक दिसून येतं. असं नाही वाटत की तो विषय कवितेचा किंवा त्यांच्या लेखनाचा ह्या एकारलेला आहे, एकाच विषयाभोवती घोटाळलेला आहे असं वाटतं? काय, सावरकरांचं सगळं आयुष्य हे एक समर्पित जीवन आहे. त्यावेळी तुम्हालाही आठवतील, हे मातृभूमी तुझला मनवाही येले, वक्तृत्व वाग विभवही तुझं अर्पी येले, तू तेची अर्पिली नवी कविता रसाला, लेखा प्रति विषय तूच अनन्य झाला. आणि त्याच्या पुढे सगळं कुटुंब मी याच्यात दिलेलं असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे हे विषय त्यात येणार आहेत, काही शंका नाही. परंतु सावरकरांचं तुम्हाला असं दिसेल की इतक्या विविध विषयावर त्यांनी लिहिलेलं आहे की मराठी कवितेला ते विषय अपरिचित होते. आता माझं मृत्यूपत्र, आत्मबल ही कविता, सप्तर्षी सारखी कविता, तुम्ही सायंघंटे सारखी कविता वाचा. आता या सगळ्या तुरुंगाचं वातावरण निर्माण करणाऱ्या ज्या कविता आहेत या मराठी साहित्याला अपरिचित अशा स्वरूपाच्या आहेत. एक वेगळं दालन इथं उघडलेलं आहे, वेगळे अनुभव या ठिकाणी सावरकरांनी आपल्या कवितेतून व्यक्त केलेले आहेत. आणि किती वेगवेगळ्या बाजाने हे सगळे लिहिलेलं आहे. एक विरोध श्वास सारखं काव्य, गोमंतकासारखं काव्य, कमलेतला शृंगार. वा वा, कमला आता हे जे काव्य आहे हे अत्यंत शृंगारिक काव्य आहे. एक मुलगी लहानाची मोठी कशी होते हा त्याचा खरा विषय आहे. आणि ती पतीशी संगत कसे होते
हे सुद्धा सावरकरांनी फार धाडसाने त्या ठिकाणी मला इथे तुम्हाला थोडंसं अडवून असं विचारायचंय की सावरकरांची आपली भेट होण्याचा योग एकदाच माझ्या झाली. भाग्यात लाभलेला आहे. आम्हाला तो एक कमला संदर्भात सावरकरांनी आपल्याला काही सांगितलेलं आहे तुमची आठवण आहे ती सांगा मला. आणि एक गोमंतक कमला ही काव्य सगळी त्यांनी अंधार कोठडीमध्ये लिहिली आणि नंतर 14 वर्षानंतर त्या पाठांतरावरून प्रसिद्ध केली. हा एक मोठा विशेष सावरकरांचा आहे. अशा एका मोठ्या व्यक्तिमत्वाजवळ आपल्याला बसायचा विचार घ्यायचा योग आला. तो जरा आम्हाला किस्सा सांग. त्या कमलेविषयी आमची चर्चा चालली असताना ते मला असं म्हणाले की मी एक कमलेमध्ये उपमा योजलेली आहे, त्या उपमेचं मराठी साहित्यिकांनी फार कौतुक केलं. आणि ती उपमा कोणती? कुठली? तर मखरामध्ये कमला कशी शोभली तर कालिदासाच्या श्लोकात उपमा शोभते तशी, असं त्यांनी म्हटलेलं आहे. वा. तर मला ते असं म्हणाले की पण पुढे कालिदासाचा श्लोकच असं मी का म्हटलं हा. हे लोकांच्या ध्यानात आलेलं नाही. का? मी ज्ञानेश्वरांची ओवी का म्हटलं नाही, तिच्यातही उपमा आहेत. मोरपंतांची आर्या का म्हटलं नाहीये. तर आर्येला 2 चरण आहेत, ओवीला 3.5 चरण आहेत, साकीला 2 चरण आहेत. ते मला नको होते. श्लोकाला 4 चरण आहेत आणि मखराला 4 स्तंभ आहेत. हे साम्य मला तिथे दाखवून सुंदर सुंदर. जुळवाजुळव करायची होती. अशा तऱ्हेचा तो प्रसंग होता. अर्थात मी त्यांना भाषणासाठी आमंत्रण द्यायला गेलो होतो. हा. तर म्हणले मी आता सध्या कुठे जात नाही. हा. आणि गेलो तो एक विषय बोलतो आणि तो म्हणजे सैनिकीकरण. या देशात सैनिकीकरण झालं पाहिजे, त्याखेरीज तरुणोपाय नाही. मला असं वाटतं संन्यस्त खड्गामध्ये सुद्धा हाच विषय आहे का? संन्यस्त खड्ग हे नाटक त्याच विषयाला वाहिलेलं आहे म्हणा. बरं. आणि तो संघर्ष मुळात आहे हा अतिरेकी अहिंसा राष्ट्राला घातकारक कशी आहे हे सांगण्यासाठी सावरकरांनी हे नाटक लिहिलं. आणि तिथे 2 पात्र आलेली आहेत, भूमिका आलेल्या आहेत. एक म्हणजे भगवान बुद्ध आणि शाक्यांचा सेनापती विक्रमसिंह. तर त्यामध्ये त्यांनी हा आपला जो द्रष्टेपणा आहे, सेनापती कोण सांगितलं? सेनापती विक्रमसिंह. विक्रमसिंह. तर ते जेव्हा संन्यास देतात आपल्या खड्गाला त्यावेळेला ते म्हणतात, त्याच्या आधी 1 मिनिट मी त्यांच्याच ह्याच्यामध्ये सांगतो. ईश्वर करो आणि तसेच होवो. मनुष्य संहार करणारा मनुष्य जातीचा अत्यंत भयंकर शत्रू मनुष्यच होय. हा मनुष्य जातीवरील कलंक शक्य तितक्या लवकर धुवून निघो आणि शांतीचं साम्राज्य स्थापण्याचा मान आमच्या या शाक्यसिंह तथागत बुद्धानाच मिळो. परंतु सज्जन हो, मोठ्या दुःखानं पण निर्भीडपणानं मी माझी भीती उल्लेखित करून ठेवीत आहे की 25 वर्षानंतरच काय, पण 2500 वर्षानंतरही या जगावर, या जगाच्या दुर्दैवानं शस्त्रयुगाचंच प्राबल्य दिसून येईल. बळी तोच कान पिळीत राहील. रक्तरंजित साम्राज्याचाच विजयाश्व या भूवर थैमान घालीत असेल आणि त्याच्या टापांखाली तेच प्रथम आणि अधिक चिरडले जातील की जे या शांतियुगाच्या स्वप्नवाणीला भविष्यवाणी समजून तीवर विसंबून सर्वाधी शस्त्र संन्यास करतील. दुसऱ्यांच्या दयेवर अवलंबून राहण्या इतके दुबळे होऊन बसतील. अहिंसेच्या आमिषापायी हिंसेचा गळ गिळतील आणि अशा रीतीनं शस्त्र संन्यासाच्या प्रतिज्ञेनं हतवीर्य करून ठेवणाऱ्या ह्या भयंकर भूलीचे भीषण परिणाम 25व्या पिढीपर्यंत या भारतास भोगावे लागतील. पहा इथे सावरकरांचा द्रष्टेपणा कसा दिसून दिसतो येतोय. आणि जाज्वल्य राष्ट्राभिमान. मला कसं आपल्याला विचारायचं आहे की ही नाटकं अशी पेलताना किंवा गळ्यावर बसवताना किंवा करताना काय प्रश्न निर्माण होतो? तो प्रश्न हे निर्माण होतात की मुळात ही संस्कृतनिष्ठ अशी भाषा, प्रचारकी थाटाशी. नाटक म्हणजे त्याच्यात संवाद हवेत, पण सावरकरांना वाद घालायची उर्मी जास्ती येते. म्हणजे वादाचं आणि भाषण बाजी त्याच्यामध्ये जास्ती. आणि या सगळ्यावरती म्हणजे ती संस्कृत प्रचूर अशी जी ज्यांची भाषा आहे ती सामान्य माणसाला नाही पटत, नाही परवडत नाही, ते उच्चारता येत नाही. आमच्या नाटकाच्या वेळेला आम्हाला अशी अनेक उदाहरणं आली की त्यांचे पोवाडे म्हणताना सुद्धा लोकांना दम लागायचा. आणि ही भाषा तर मला त्यांना संथाच द्यायला लागली. पण आता या ज्या भाषणामध्ये जी एक वीरश्री दिसली ना, ते एक सावरकरांचं हे एक व्यक्तित्वाचं अंग झालं. सावरकर प्रेमासाठी सुद्धा किती हळुवार होतात हे जर तुम्हाला बघायचं असेल ना तर त्यांचं विरोधश्वास हे काव्य तुम्ही वाचून बघा. बरं का? आम्हाला तुमच्याकडे ऐकू दे. तो प्रियक आणि प्रेयसी यांची ताटातूट झाली आणि तो तुरुंगातून तिला म्हणतोय की छळी विरह वेदना प्राण. आणि हे तू माझं समजावून घे. आणि त्याच्यात एक छोटीशी छान कविता आहे की त्याने असं म्हणलंय, माझं हे जे ध्येय किंवा कर्तव्य आहे हे एखाद्या कोल्हाट्यासारखं आहे.
ते माझ्याकडून खेळ करून घेते. हा. आणि खेळ काय तर तरवारीच्या धारेवरून तू चालायचंय, रक्त गळेल पण हातातला अश्रूचा पेला गळू द्यायचा नाही. वा वा. वा. आणि हे करत असताना कदाचित लोक चेष्टा करतील पण डगमगायचं नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्याला उद्देशून त्यांनी असं म्हटलंय, हा, ते काव्यच आहे. ती कविता अशी आहे, तरवारीची धार उग्र वय कवळे, तरवारीची धार उग्र वय कवळे, शिवलेन यौवना शिवले. आणि मी चालतोय, ये अधांतरी भवळ कंठही सुकला, तोलीत प्रतिपदी तोला, करी पेला हा आसवात भरभरला, बिंदून पाहिजे गळला, हे कोल्हाटी उग्र खेळ तव तारे वर नाच नाचता यारे, हा. हे रक्त गळे गळू दिधला, ना थेंब हलून तो प्याला, आणि म्हणून धिग्जन वदला. लोक काय म्हणाले, अरे हा कठोर आहे, याला अश्रू नाही, करी हा पेला रिताची धरीला. आणि मग सखीला उद्देशून म्हणतात, हे खरेच असे तुझसी तरी वाटोना, छळी विरह वेदना परा. हा, 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 हा. आणि माधवराव, हीच कोमल प्रेमाची भावना संन्यस्त खड्ग मधल्या गीतांमध्ये सुद्धा तुम्हाला आढळेल. संन्यस्त खड्ग मध्ये अशी ही एका वेगळ्या शृंगाराची थाटाची हा. अशी पदं आहेत. तर मग आता आपण अशा त्यांच्याकडून ती ऐकणार आहोत. हो, कारण दीनानाथ मंगेशकरांनी ती पदं गाऊन ठेवलेली आहेत, अमर केलेली आहेत. आणि नंतर वसंतराव. वसंतराव देशपांडे देशपांडेंनी. यांनी ते चालू ठेवलं. पुढं पंडित जितेंद्र अभिषेकींनी सुद्धा ती हे चालू ठेवलं, परंपरा ती. परंपरा. तर आता आपण एक दोन पदं त्यातले मला वाटतं ऐकावीत. मला वाटतं युद्ध समर प्रसंगावरती काय, ते कशावर आहे. तिथे पार्श्वभूमी ती काय आहे? सुलोचना, सुलोचनेच्या हातामध्ये हा. त्या वल्लभाचं छायाचित्र आहे. वल्लभ म्हणजे आणि तिचा त्याच्याकडे नवरा. बघून हा. ती म्हणते, प्रिया घे निजांकी जाता, 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 एकदा मला घे, प्रिया घे निजांकी जाता, एकदा मला घे, प्रिया घे निजांकी जाता, प्रिया घे निजांकी जाता, प्रिया घे निजांकी जाता, जीवन कामना घेना, जीवन कामना घेना, छातीशी जरा घे, प्रिया घे निजांकी जाता, प्रिया घे निजांकी, नसे आयुष्यवा धनिना, मृत्यू ही जाचा, प्रिया एकांता, प्रिया एकांता, प्रिया एकांता, एका तुझा माझा, जीवन कामना घेना, जीवन कामना घेना, छातीशी जरा घे, प्रिया घे निजांकी जाता, प्रिया घे निजांकी जाता, प्रिया घे निजांकी जाता, प्रिया घे निजांकी जाता, प्रिया घे, प्रिया घे, प्रिया घे निजांकी जाता. आणि आता शेवटी आणखीन एक गाणं म्हणायला सांगणार आहे, बरं. पण माधवराव पुन्हा अर्थाच्या संबंधात पेज तयार करतील. शतजन्म शोधिताना शत आरती व्यर्थ झाल्या, शत सूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या. झाल्या. तर शत आरती, आरतीचा अर्थ आरती खऱ्या अर्थानं तो लोकांना समजलाय असं आरती मला नाही म्हणजे वाटत. उत्कट सगळ्या- इच्छा. उत्कट इच्छा. मी शेकडो वर्ष त्याच्या मिलनासाठी धडपडत होते. युगानुयुगे ही अनेक युगांची साधना आहे. आणि कुठेतरी आता भेटीचा क्षण आला तर तो रुसवा फुगव्यात मी घालवला, अशी विलक्षण चुटपुट व्यक्त करणारी.
आणि कविता अशी आहे की शतजन्म शोधिताना शत आरती व्यर्थ झाल्या, शत सूर्य मालिकांच्या चढत चढत जातं. सावरकरांची प्रतिभा नेते बा त्या टोकाला ती सगळी कविता पेलत म्हणते शतजन्म शोधिताना. शतजन्म शोधिताना शतजन्म शोधिताना शतजन्म शोधिताना शत आरती व्यर्थ झाला, शत आरती व्यर्थ झाला, शत आरती व्यर्थ झाला, शत आरती व्यर्थ झाला. शत सूर्यमालिकांच्या शत सूर्यमालिकांच्या दीपावली विझाला, दीपावली विझाला, दीपावली विझाला. शतजन्म शोधिताना शतजन्म शोधिताना शतजन्म शोधिताना. जेव्हा पडे प्रियासी जेव्हा पडे प्रियासी क्षण एक आज गाठी, क्षण एक आज गाठी, क्षण एक आज गाठी. सुख साधना युगांची, सुख साधना युगायुगांची, सुख साधना युगायुगांची, सुख साधना युगांची. सिद्धी सांती गाठी, सिद्धी सांती गाठी, सिद्धी सांती गाठी. शतजन्म शोधिताना हाय सोन जाई, हाय सोन जाई, हाय सोन जाई. मिठी घालुनी उठोनी, मिठी घालुनी उठोनी, मिठी घालुनी उठोनी. क्षण तो क्षणात गेला, क्षण तो क्षणात गेला, क्षण तो क्षणात गेला, क्षण तो क्षणात गेला. सखी हात सासूनी, सखी हात सासूनी, सखी हात सासूनी. शतजन्म शोधिताना शतजन्म शोधिताना शतजन्म शोधिताना. शत आरती व्यर्थ झाला, शत आरती व्यर्थ झाला. शत सूर्यमालिकांच्या शत सूर्यमालिकांच्या दीपावली झाला, दीपावली विझाला, दीपावली विझाला. शतजन्म शोधिताना शतजन्म शोधिताना शोधिताना शोधिताना.